ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुसळधार पावसामुळे 3 दिवस जनजीवन विस्कळीत झालेल्या गडचिरोलीमधली पूरस्थिती आता काहीशी निवळलेली आहे. या पावसाचा फटका खरं तर संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यालाच बसला, मात्र सर्वाधिक झळ जाणवली ती भामरागड तालुक्याला. तब्बल 3 दिवस भामरागडसह त्या तालुक्यातली अनेक गावं संपर्काबाहेर होती. वीज नाही, फोन नाही आणि जलमय झालेली घरं. अशा स्थितीत तिथले लोक नेमके कसे राहिले असतील पाहुयात. आमचे प्रतिनिधी मनोज ताजने यांचा हा स्पेशल रिपोर्ट. तीन नद्यांच्या महापुरानं भामरागड 3 दिवस पाण्यात. घरात कमरेपेक्षा जास्त तर रस्त्यांवर मानेपर्यंत पाणी. तब्बल 55 तास वीज पुरवठा खंडित, जनजीवन ठप्प. भामरागड वासियांच्या पावसाळी यातना कधी संपणार? राज्याच्या पूर्व टोकावरील गडचिरोली जिल्ह्यात भामरागड हा शेवटचा तालुका आहे. छत्तीसगड सीमेला लागून असलेला हा तालुका गडचिरोली जिल्ह्यातील सर्वाधिक दुर्गम क्षेत्र म्हणून ओळखला जातो. छत्तीसगडकडून वाहत येणाऱ्या प्राणहिता, पामुल गौतम आणि पर्लकोटा या 3 नद्या भामरागड जवळ एकत्र येतात. त्यामुळे पाऊस छत्तीसगडच्या सीमेत पडो की महाराष्ट्राच्या सीमेत, पुराचा सर्वाधिक फटका भामरागडलाच बसतो. यावर्षीही बुधवार 29 जुलैला रेड अलर्ट असताना धोधो सुरू झालेल्या पावसानं नद्यांची पात्र फुगू लागली. पण रात्री झोपी गेलेल्या लोकांना पुराचं पाणी त्यांच्या दिशेनं येत असल्याची कल्पनाच नव्हती. जेव्हा सुगावा लागला त्यावेळी पाणी इतक्या वेगानं वाढलं की नागरिकांना आपलं महत्वाचं संसार उपयोगी साहित्य किंवा कागदपत्रही सुरक्षितपणे बाहेर काढणं शक्य झालं नाही. आहे त्या स्थितीत जीव मुठीत घेऊन नागरिक घराबाहेर पडले. इनका खेत था ना उधर, वो खेत में कूदे हम, उधर से इधर आए, इतना पानी नहीं जपता. इतना फोर्स में पानी आया तो दुकान भी संभाल नहीं सका और घर भी संभाल नहीं सका. दोनों दुकान में और घर में दोनों जगह में नुकसान हो गया. कंबरभर पाणी घरात शिरून मोठ्या प्रमाणात घरातील धान्य, साहित्य, कागदपत्र पाण्यात भिजून मोठं नुकसान झालं. या संभाव्य पूरस्थितीची पूर्वकल्पना प्रशासनाकडून मिळाली नव्हती. अन्यथा आम्ही सावध राहिलो असतो असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. 200 जमीन पाऊस पडल्यामुळे अतिवृष्टीची परिस्थिती तयार झाली. भामरागड शहराचा जो संपर्क आहे हा पूर्ण जगाशी मागच्या 3 दिवसापासून तुटलेला होता. यामध्ये BSNL, एअरटेल आणि जिओ या प्रकारचं कुठलंही नेटवर्क आणि सोबतच MSEBची जी वीज आहे ती पण कट झालेली होती. अशा परिस्थितीत प्रशासनाने सर्व लोकांना ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे. वास्तविक अतिपावसाचा सर्वाधिक फटका दरवर्षी भामरागडला बसतो. याची कल्पना प्रशासनाला असल्यानं राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक 2 बोटींसह आधीच भामरागडमध्ये सज्ज होतं. या दरम्यान शेतात गेलेल्या 3 मायलेकी पुरात अडकल्याचं लक्षात आल्यानंतर रात्री 9च्या सुमारास त्यांना मोटार बोटनं जाऊन SDRFच्या पथकानं सुरक्षितपणे बाहेर काढले. याशिवाय घरात पाणी शिरत असलेल्या 700 लोकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय दिल्याचा दावा प्रशासनानं केलाय. 4 ते 5 शेल्टर होम आपण तयार केले होते. यामध्ये 2 हॉस्टेल, आपल्या शाळा या समाविष्ट होत्या. त्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी याच्यामध्ये झालेली नाही. ज्या बेसिक सर्व्हिसेस आपल्याला भामरागडमध्ये पाहिजे, ज्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आणि टेलिकॉम कनेक्शन आहे, याच्यामध्ये पण जिल्हा प्रशासन, BSNL, एअरटेल, टेलिकॉम ऑपरेटर्स आणि MSEB यांचे प्रयत्न चालू आहेत. आणि तात्काळ या बेसिक सोयीसुविधा सुद्धा आपण भामरागडमध्ये पूर्ववत करण्यासाठी जिल्हा प्रशासन तत्परतेने प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे सर्वत्र पाणी साचल्यानं संपर्क तुटलेला असताना SDRF सोबत स्थानिक महसूल कर्मचारीही लोकांच्या मदतीसाठी हिमतीनं धावून आले. या शेतात काम करणाऱ्या मडावी दाम्पत्याला 2 महसूल कर्मचाऱ्यांनी मच्छीमार नावाड्यांच्या मदतीनं छोट्या नावेतून सुरक्षितपणे बाहेर काढले. याशिवाय लाहेरीमधील एका सर्पदंश झालेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सूचनेवरून पोलिसांनी आपल्या हेलिकॉप्टरनं वैद्यकीय पथक पाठवून उपचारासाठी गडचिरोलीला आणलंय. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी भामरागडच्या परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाय शोधण्याची गरजही व्यक्त केली आहे. पण आता विचारांना कृतीची जोड देणं गरजेचं बनलंय. खुद्द मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व घेतलेले असताना या जिल्ह्यातील दुर्गम भागाला विकासाचा स्पर्श होईल अशी आशा निर्माण झाली आहे. मात्र तो दिवस कधी उजाडेल याकडेच आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मनोज ताजने, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.